हा लाडू बघताय ना तुम्ही, एकदम गोल गरगरीत आणि रवेदार असा हा साबुदाण्याचा लाडू बघताच क्षणी खावासा वाटणारा, आतूनही एकदम रवाळ आणि मऊसूत असं टेक्स्चर आलं ह्या लाडूचं। तर हा कसा बनवायचा किंवा अचूक प्रमाण याचं कसं आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि अगदी शेवटचा लाडू बांधेपर्यंतही हे मिश्रण कोरडं होणार नाही याची मी पूर्ण खात्री देते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये 1 वाटी साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। तर इथे मी मेजरिंग कपने 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। तर हे सर्व साहित्य आपण घेणार आहोत ते तुम्ही एकाच वाटीने किंवा ग्लासने मोजून घेऊ शकता, म्हणजे लाडूचं प्रमाणही अचूक होईल। तर आता इथे आपल्याला साबुदाणा लो फ्लेमवर कंटिन्यू हलवत भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा भाजायला थोडा जास्त वेळ लागतो, तर 7 ते 8 मिनिट सारखं हलवून आपल्याला भाजून घ्यायचा आहे, नाहीतर तो खाली लागू शकतो। तर असा पिवळसर रंग येईपर्यंत आपल्याला हा छान भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघत असाल भाजत असतानाच एखादा दाणा खाऊन बघायचा, साबुदाणा एकदम कुरकुरीत लागला तर समजायचं आपला साबुदाणा छान भाजला आहे। तर आता आपण तो काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे। तर इथे ज्या वाटीने साबुदाणा घेतला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे आणि ते सुद्धा आपल्याला लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचे आहे। तर खूप आपल्याला लालसर करायचे नाही आहे, हलकेसे भाजून घ्यायचे आहे, म्हणजे त्यातलं मॉइश्चरही जाईल आणि लाडूही आपले जास्त दिवस टिकेल। तर या पद्धतीने आपण भाजून घेतले आणि त्यानंतर इथे मी त्याच वाटीने अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे। तर हे सुकं खोबरं आहे आणि ते छान किसून घेतलं आहे, तर तेही आपण यामध्ये भाजून घेणार आहोत। इथे तुम्ही सुकं खोबऱ्याऐवजी डेसिकेटेड कोकोनट किंवा ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकता, फक्त ते अर्धी वाटीच घ्यायचं आहे। आणि आता आपण हे लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे। तर खूप लाल होऊ द्यायचं नाही आहे, म्हणजे आपला खोबऱ्याचाही रंग बदलणार नाही आणि लाडूचाही रंग छान येईल। खोबरं भाजायला फार वेळ लागत नाही, 2-3 मिनटातच आपलं खोबरं भाजून होतं। तर या पद्धतीने हलकंसं तांबूस रंगावर झाल्यानंतर आपण हे काढून घेऊया आणि त्यानंतर इथे आपला हा साबुदाणाही थंड झाला आहे। तर आता याला आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि त्याचबरोबर मी इथे शेंगदाण्याचे साल काढून घेतले आहे आणि खोबरंही तुम्ही बघत असाल, साबुदाणा, खोबरं आणि शेंगदाण्याचा रंग आपला एकसारखाच आला आहे, यामुळे लाडूचाही रंग आपला पांढरा शुभ्र येतो। तर इथे हे सर्व थंड झाल्यानंतर मी आता साबुदाणा सर्वात आधी मिक्सरला फिरवून घेते आहे आणि याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। तर ही आता एका चाळणीने मी चाळून घेते, म्हणजे साबुदाण्याचे याच्यामध्ये काही कण असले तर तेही निघून जातील, म्हणजे लाडूही खाताना आपल्याला कचकच किंवा करकर लागणार नाही। तर इथे साबुदाणा बारीक करत असताना शक्यतो आपल्याला बारीक पीठच तयार करायचं आहे। तुम्ही बघत असाल एकदम छान आपलं हे पीठ तयार झालं आहे आणि आता आपण याच भांड्यामध्ये खोबरं आणि शेंगदाणेसुद्धा बारीक करून घेणार आहोत। तर हे सर्व थंड झाल्यानंतरच आपल्याला करायचं आहे, म्हणजे याचं तेल रिलीज नाही होणार आणि पल्स मोडवर आपण करून घेणार आहोत। तर याची पण आपली छान पावडर तयार झाली आहे। तर ती आता साबुदाण्याच्या पावडरमध्ये आपण घालून घेऊ आणि त्याच भांड्यामध्ये आता इथे आपण साखरही बारीक करून घेणार आहोत। तर इथे मी पाऊण वाटी साखर घेतली आहे, म्हणजे ज्या वाटीने साबुदाणा घेतला होता 1 वाटीने, त्या वाटीने 1 वाटीला थोडी कमी एवढी साखर मी घेतली आहे आणि आता त्याची पावडर तयार करून घेतली। त्यानंतर इथे आपण आता लाडूची तयारी करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1/4 कप म्हणजेच पाव कप एवढं तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण हे साबुदाण्याचं पीठ आणि शेंगदाणे आणि खोबऱ्याचं मिश्रण घालून छान परतून घेणार आहोत। तर 2-3 मिनिट आपण हे हलकंसं परतून घेणार आहोत, म्हणजे याचा कच्चेपणा किंवा करकरपणा कमी होईल, म्हणजे आपले लाडूही खाताना एकदम पेड्यासारखे मऊसूत होतील आणि खायलाही कोरडे वाटणार नाही। तर 2-3 मिनिट असं हलकंसं लो फ्लेमवर एकजीव होईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं। हलकासा रंग चेंज होईपर्यंत, अगदी लाल होईपर्यंत आपल्याला हे भाजायचं नाही आहे। 2-3 मिनिट हलकंसं भाजून झाल्यानंतर एक छान सुगंध सुटायला लागेल,
त्यानंतर आपण हे गॅसवरून खाली उतरून ठेवू, म्हणजे जास्तीचंही पीठ आपलं भाजलं जाणार नाही। आणि आता कोमट झाल्यानंतर यामध्ये मी विलायची पावडर आणि दळून ठेवलेली साखर घालून घेणार आहे। तर इथे हे कोमट असतानाच आपल्याला ही दळलेली पिठी साखर सर्व या पिठामध्ये घालून घ्यायची आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे। कोमट असल्यामुळे या साखरीलाही थोडंसं मॉइश्चर तयार होईल आणि लाडूही आपल्याला लवकर बांधता येतील। तर हाताने असं एकजीव करून सर्व मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आणि त्यानंतर हलकंसं दाबून ठेवायचं, म्हणजे त्यामध्ये गरम राहील आणि साईडने आपण एक एक लाडू बांधून घेणार आहोत। तर हे दाबून ठेवल्यामुळे जास्त वेळ गरम राहील आणि लाडूही आपले पटापट बांधल्या जाईल। तर तुम्ही बघत असाल आपला हा लाडू एकदम छान तयार झाला आहे, मिश्रणही आपलं परफेक्ट तयार झालं आहे। या प्रमाणात तुम्ही एकदम अचूक आणि एकदम छान लाडू तयार करून घेऊ शकता। तर मी इथे सर्व लाडू बांधून घेतले आहे आणि तुम्हाला एक तोडून दाखवते। तर याचं आतूनही टेक्स्चर एकदम छान आलं आहे आणि खायला तर अप्रतिम लागतो। अगदी रवा पिठीचा जसा लाडू असतो तसाच हा लाडू तयार झाला आहे आणि आतलंही टेक्स्चर अगदी पेढ्यासारखं मऊसूत झालं आहे। तर या श्रावण महिन्यात एकदा हा लाडू नक्की ट्राय करून बघा, सर्वांनाच खूप आवडेल। आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।